सिडको सोडत धारकांसाठी मनसे रस्त्यावर। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी सिडको सोडत धारक आक्रमक झाले आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरली आहे। वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते ऑरेंज कॉर्नर सिग्नलपर्यंत मानवी साखळी मोर्चा काढत मनसेकडून सिडको विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत। द्रोणागिरी, तळोजा, वाशी, उल्वे आदी नोडमध्ये सोडत काढलेल्या घरांचे दर अधिक असल्याने सोडत धारकांमध्ये नाराजीचा सूर आहे। 322 चौरस फुटाचे घर सांगून प्रत्यक्षात मात्र 290 चौरस फुटाचे घर देण्यात आल्याने सोडत धारकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे। यामुळे घरांचे वाढीव दर कमी करण्याची मागणी करत सोडत धारक आज रस्त्यावर उतरले। यावेळी सिडकोच्या निषेधार्थ घोषणा करत सोडत धारकांनी आपला रोष व्यक्त केला। विशेष बाब म्हणजे या आंदोलनात मनसेने उडी घेतल्याने येत्या काळात हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आमच्या रास्त मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी सिडको सोडत धारकांकडून करण्यात आली आहे। गजानन काळे, मनसे शहर प्रमुख, नवी मुंबई म्हणाले, सिडकोने सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे। घरांचे दर आवाक्याबाहेर आहेत आणि घरांचा आकारही कमी आहे। आम्ही सिडकोला इशारा देतो की त्यांनी लवकरात लवकर घरांचे दर कमी करावेत, अन्यथा आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू। आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून हे सांगतोय, घरांचे दर कमी करा। जी काय 26,000 घरांची लॉटरी काढलेली आहे सिडकोने, स्वतः सिडकोला हे कळायला हवं। 1.5 लाख अर्ज आले ज्यावेळी आपण किमती जाहीर केल्या नव्हत्या। किमती जाहीर केल्या गेल्या ह्या 1.5 लाखांमधले फक्त 22,000 लोक राहतात आणि 22,000 लोकांमधले सुद्धा 8,000 लोक ज्यांनी चॉईस दिला नाही त्यांना तुम्ही घरं दिलीत। म्हणजे थोडक्यात फक्त 16,000 लोकांनी प्रतिसाद दिलाय। आज त्या 16,000 लोकांची सुद्धा इच्छा आहे की या घरांचे दर किमान 20 ते 25%। सन्माननीय अध्यक्ष त्या तत्कालीन सिडकोचे संजय शिरसाट यांनी त्यावेळी घोषणा केली होती की हे दर किमान 20 ते 25% कमी होतील। मात्र त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर आता सिडकोने हात वर केलेत आणि राज्य सरकारने हात वर केलेत। सर्वसामान्य माणसाला वाशीमध्ये 80 आणि 85 लाखाला घर परवडत नाही। जर आपण उत्पन्न मर्यादा सांगताय आणि 50 लाखापासून ते 74 लाखापर्यंत घर आहेत, याचा अर्थ सिडकोची भूमिका कोण ठरवत आहे याचा निषेध करायला हे आजचं प्रतिकात्मक मानवी साखळी आंदोलन आहे। आज आम्ही सिडकोला साखळी बांधलेली आहे, त्याच्या फोटोला साखळी बांधलेली आहे। कृपया सिडको एमडी आणि राज्य सरकारने हे आंदोलन उग्र होऊ नये याची काळजी आता स्वतः घेतली पाहिजे। उद्यापासून आम्ही प्रत्येक 550 पोस्टकार्ड राज्य सरकारला आणि सिडकोला पाठवणार आहोत आणि येत्या 8-10 दिवसात जर हे दर कमी नाही झाले तर इंजेक्शन मोर्चा सिडको भवनवर निघेल, एवढं मात्र नक्की। 100% नुसतं फसवणूकच नाही, हे प्रत्येक वेळी गृहीत धरणं सिडको सोडत धारकांना आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे वाया घालून 700 कोटी रुपये हे करून आपण कंपन्यांना हे मार्केटिंग आणि सेलचं देत आहे। ते 700 कोटी जर लोकांचे दर कमी करण्यात घालवले असते तर आज सर्वसामान्यांच्या माती 74 आणि 80 लाखाची घरं नसतील। त्यामुळे मला वाटतं आता सिडकोने माडा 50 लाखाला कुर्ल्यात घर देते आणि सिडको म्हणजे कुर्ल्यापेक्षा इथले दर जास्त आहेत। मला वाटतं कुणाच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते सिडकोच्या। सिडको अधिकाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ सिडको सोडत धारकांचे घरांचे दर कमी केले पाहिजे। आम्ही उद्यापासून शांततेने पोस्टकार्ड पाठवणार आहोत। त्यानंतर इंजेक्शन मोर्चा निश्चितपणे बेलापूर सिडको भवनवर निघेल। त्याच्या अगोदर सिडको एमडीने ही काळजी घेतली पाहिजे। राज्य सरकारचं अधिवेशन चालू आहे। दुर्दैव विधिमंडळामध्ये एकही विधिमंडळ सदस्य या गोष्टीबद्दल बोलत नाही, याचं नवल आहे। मागच्या वेळी मी आता 2 दिवसांपूर्वी साहेबांकडे गेलो तर हा विषय सांगितलाय। मागच्या वेळी सुद्धा बामणडोंगरीच्या 8,000 सिडको सोडत धारकांसाठी सन्माननीय राजसाहेबांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर घरामागे 6 ते 7 लाख रुपये कमी झाले होते। असे 500 ते 600 कोटी मागच्या वेळी सुद्धा आम्ही सिडको सोडत धारकांचे कमी केले होते। यावेळी सुद्धा गरज पडली तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे नक्की यात लक्ष घालतील। आज या ठिकाणी साखळी आंदोलन जे चालू आहे त्यासाठी मी आवर्जून आलेलो आहे, कारण मला जे घर पाहिजे आहे ते घर मी खांडेश्वरला मागणी केली, पण ते न देता मला या ठिकाणी वाशी ट्रक टर्मिनस येथे दिलेला आहे। खांडेश्वरला किंमत आहे 45 लाख, इथे 86 लाख। सर्वसामान्याला परवडेल असं घर आहे का? हे कुठल्या उद्देशाने तुम्ही हे दर लावले? ज्या घराचा पाया नाही मारला त्या घराची तुम्ही लॉटरी काढली। कोणाला लॉटरी देण्यासाठी काढली?
तुमचे कोणी या सिडकोचे अधिकारी बसलेले आहेत, त्यांचे कोणी खानदानी पाठीमागचे जन्माला यायचे आहेत, त्यांनाही देणार आहेत का? आम्हाला जर देणार असाल तर अजून तिथं भरणी झालेली नाही, तर ते तुम्ही घर मला डिक्लेरेशन करताय, माझ्याकडून पैसे घेताय. अरे पैसे हे लुबाडण्याचे धंदे बंद करा. शासनाची तिजोरी मोकळी नाही, ती भरलेली आहे. तुमच्यासारखे हलकट अधिकारी या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम करतायत आणि सर्वसामान्यांच्या पोटातली भूक कधीही भागवणारे हे लोक नाही आहेत. यांना फक्त गरज आहे पैशाची, पैशासाठी नाही, सर्वसामान्यांच्या जनतेचा विचार करण्यासाठी सिडको किंवा म्हाडा यासारखे जे शासनाचे प्रकल्प आहेत यांनी हे राबवतात. हे सर्वसामान्यांना पुरवडेल असेच असतात. आज 45 लाखाचं घर तुम्ही 86 लाखाला देताय, पाया मारला नाही, अर्ज घेताय आणि अर्ज घेतल्यानंतर मग दर तुम्ही डिक्लेअर करताय, म्हणजे तुम्ही नंतर गळफास आमचा धावताय. आमचे पैसे घेऊन तुम्ही लोकांना, जनतेची फसवणूक करताय. तुमचे डोळे अजून उघडले नाहीत, तर त्या उघडण्याची वेळ आता आलेली आहे. ते आमचे हे सर्व नागरिक, जनता जी आमचे विजेते आहेत, ते ह्या आज उन्हात, तडपत्या उन्हात या ठिकाणी उभे आहोत. याची कर त्यांना झळ लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी ठामपणाने सांगतोय. आणि आजचं हे नेतृत्व मनसेचे आमचे विभागातील एक वरिष्ठ नेते गजानन काळे साहेब आमच्या साथीला आहेत. आम्ही त्यांच्या साथीला साथ देऊन तुमच्यापर्यंत आम्ही धडक देतोय आणि ती टक्कर देणार, सोडणार नाही. माझं नाव चंद्रकांत निंबाळकर. मी सिडकोला आणि शासनाला कळवू इच्छितो की अंबानीला नवी मुंबईतली 5000 एकर जमीन फक्त 100 रुपयाच्या भावानं दिलेली आहे. त्या मागचा स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जे काही खर्च आहे त्या जागेचा मूळ किंमत कमी केल्यामुळं लाखो करोड रुपयाचं शासनाचं नुकसान झालेलं आहे. पण सामान्य मराठी माणसाला सिडकोच्या घरांची परवडणारी घरं शासन देऊ शकत नाही, सिडको देऊ शकत नाही. सिडकोनं ह्या जमिनी 20 वर्षापूर्वी अत्यंत मुबलक दरात शेतकऱ्यांच्याकडून घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यावर लाखो करोड रुपये नफा कमवत आहे. पुन्हा त्यानंतर आता सर्व बँकांच्या मध्ये चौकशी केली, आम्हाला 20 लाखाच्या पुढे कोणी घर कर्ज देऊ शकत नाही. तर आम्ही 75 लाख किंवा 50 लाख आम्ही सिडकोचे पैसे भरायचे कसे काय? आम्हाला मुकेश अंबानीकडनं लोन घेऊन त्यालाच व्याज द्यायचं आहे. हा देश भांडवलशाहीकडे चाललेला आहे. त्यामुळं मराठी माणसांनी जागे होऊन आत्ता नाही तर कधीच तुमचा आवाज दाबला जाणार. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या मागे उभा राहून आपण आपल्या हक्काचे कमी किमतीचं घर मिळवूनच घ्यायचं. धन्यवाद.